असे हे मला जमत नाही म्हणूनच हे दोन धरून आणले. विष्णू महाराजांनी तारीख घेतली तेव्हा सांगितलं बा हे चेतन महाराज आणि परमेश्वर महाराज हे दोन असले म्हणजे मी कुठं हार करू की बराबर तयार माहीत असतं की यार कुठून यायचं नाही. तुम्ही या दोघाशिवाय कीर्तनच करीत नाही मला तारीख घेतात म्हणून त्या दोघांनी विचारा येत असली मी येतो त्याच्यात हे म्हणले आपण 3 वाजता जायचं होतं प्रवचनाला. आता तुम्ही करसान भजन हे करते कीर्तन माझ्या वाट्याला काय मी येत नाही म्हणलं मग मी इथून फोन करतो विष्णू महाराजाला की आमचं येणं रद्द कारण मी तर जातच नाही. पण म्हणले तसं नका करू आता ती नेहमी येते तर आपल्याला कसं कसं म्हणते म्हणून ती बिडा जाऊ भिकारी म्हणून आमचं गाले यायला सांगितलं हे लावले JCP लावून बसले वावरात आणि यायचे दिवस माणूस तर ती JCP बांध खंडन नाही झाली इतका बांधत जीव आहे त्याचा. आता काय करावं त्याला विचार हो ऐकलं तुमचं माईकवर बोलायचं विठाला. संत त्यांना बुडालेले लोक आवडत नाहीत. त्यांना कळवळा येतो नाही. त्यांचं हित झालेलं त्यांना पाहायचं असतं. ते हितावर जाग करतात. ते आपल्या ती मायबापच आहेत. तुम्ही संत मायबाप ते आईसारखेच असतात. जसं लेकुराचे म्हणा माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती घरी लाभावी न ते लाभासाठी प्रेम करणारे आहेत. पण लाभाशिवाय प्रेम करणारे संत आणि कोणावर आपल्यावर संताचं प्रेम आहे. आपलं आहे का नाही ते आपल्यालाच माहिती विचारला. संसारात आलेले जीवाचं लय अवघड महाराज. जे प्रेम करते त्याच्याकडे ढुकून पाहत नाही. घरी तसंच बरं का हे माणसं प्रेम करते तिथं त्याचं प्रेम नसतं दुसरीकडे जात. संत आपल्यावर प्रेम करतात. आपण ढुकून संताकडे पाहत नाही. देव आपल्यावर प्रेम करतो. आपण देवाकडे पाहायला तयार नाही. आणि हे नासके सोयरे धायरे मित्र गणगोर सगळे लबाड सगळे भरती पण यायला का आपण सोडीतच नाही विठ्ठला. हे बघा हो संतांचे अवतार केवळ आणि केवळ आपल्यासाठी बस. संतांनी अवतार धारण केले तुम्हाला काय वाटते ते केले म्हणजे केले. अरे दादा हो तुमच्या आमच्यावर त्यांचं प्रेम होतं म्हणून तुकोबा इथं आले ज्ञानोबा इथं आले.
संत भूमी आहे. इथं अनेक संत झाले. रंगनाथ गुरुजी आपल्याकरता काय समजत होतं, आपल्या ढेकळं इथं उभं राहायची लायकी होती का आपली? आपल्याला उभं करण्यामध्ये त्यांचा यांच्याकडून आलेला प्रसाद आहे. विठ्ठला विठ्ठला. ते आपल्यावर प्रेम करतात, त्यांना दम निघत नाही, त्यांना आपण बुडालेलो जमत नाही. जसं आपलं लेकरू बुडायला लागलं हौदात तर आपल्याला जमल का हो? एका माणसाचा नातू उन्हात खेळत होता, बाप सावलीत काम करत होता. नाही, बाप लेक उन्हात काम करत होता आणि नातू सावलीत खेळत होता. आजोबा सावलीला बसलेली म्हातारी थकलेली, पण त्यांनी पाहिलं आपलं पोरग कुठं काम करायला उन्हात. ते म्हणे अरे सावलीला काम कर, सावलीला काम कर. हे काय आता तरुण वय असल्यावर मग कशाला उन्हाळा पुन्हा ते आमच्या परमेश्वर महाराजाला उन्हाच लागत नाही, ते नेहमी उन्हातच असते. काय काम करते बिचारी, आज कापूस येते तुझी म्हणून. हे म्हणे सावलीत मर, सावलीत मर. पोरग काय ऐकायला तयार नाही. हे ना त्याचं पोरग उचललं की उन्हात नेऊन मांडतो. तुम्हाला हसू नाहीये, नका हसू. बाबा यो सावलीत यावं म्हणून त्याला उन्हात मांडलं ना, कळवळा येतो म्हणूनच ना. तसं संतांना आपला कळवळा येतो. आपण जड असलेले जीव यांचा उद्धार करण्यासाठी ते अवतार धारण करून त्यांना कळवळा येतो, म्हणून त्यांना दम निघत नाही, त्यांना आपलं अज्ञान खपत नाही. आपण अज्ञानामुळे बुडालो. कशामुळे बुडालो? अज्ञान आपलं जात नाही, अज्ञान त्याच्याशिवाय निघत नाही. जाग करतात म्हणजे आपल्याला झोपच कोणती, या अभंगात जाग करतात. जाग करतात म्हणजे आपण जागे आहेत का झोपलेले? जागे असलेलं जागे करायचे काय काम आहे? नाही समजलं विठ्ठला. हो, संत तिथून येऊन इथं आपल्याला काय करायले? जागे. आपण झोपलेले आहेत का म्हणून जागे करायले? जागे आहेत का झोपलेले आहेत? त्याच्या दृष्टीनं संतांच्या दृष्टीनं आपण नाही, आपण बाहेर जागे. हातनी दिली कैसे घरात घरकुल केली, बाहेर जागे. आपण बाहेर जागे म्हणजे संसारात जागे. सुटुरीच्या थोड्या लोक आपण जागे काऊन त्याला. इथं लोक आपण काय दक्ष जागे. बांधा धुऱ्यावर लक्ष. कोणती कोण ते दगड इकडे का सायन्स करता म्हणजे आपण किती दक्ष आहेत. म्हणजे आपण जागे कुठे आहेत? भाई बाहेर संसारात. आणि ते हात जागे. ते हात जागे बाहेर झोपलेले. आपण बाहेर जागे हात झोपलेले. आता हात जागा झाल्याशिवाय बाहेरच काय कचरा आहे ना. बाहेर आहे काय? म्हणून संत आपल्याला
आपली जी अज्ञानाची निद्रा आहे, अज्ञानाची निद्रा, आणि विश्वस्वप्नात माझी विश्वस्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रभुदा, अनादी अनादी कालापासून या अविद्येची झोप आपल्याला लागलेली बस. जागे भारे आता प्रमाण मी थोडं पुढं घेतो. तुरता आपला विषय चालला होता, आपण अज्ञानाच्या निद्रेत झोपलेले म्हणून संत आपल्याला जाग करतात, त्यांना दया येते म्हणून जाग करतात, त्यांना कळवळा येतो म्हणून, त्यांना आपलं अज्ञान सहन होत नाही म्हणून जाग करतात, त्याच्यात आपलं हित आहे म्हणून जाग करतात, हिता करता आपलं हित व्हावं म्हणून आपल्या हिता करतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाचं कल्याण व्हावं, आपलं कल्याण व्हावं म्हणून ते आपल्याला काय करतात, जाग करतात. जाग करतात, नुसतं जागच नाही करत, तशी कविता जागेवर पुन्हा येऊ आपण, थोडस पुढं जाऊन मागं येऊ, कारण पुढं मागं केल्याशिवाय मला कीर्तन जमत नाही. विठ्ठला मज निरंतर नुसतं जागवतातच का, करोनी सायास शिकविती, सायास करून शिकवतात, नुसतं शिकवतात नाही. हा सायास आहे, हे सगळा सायास आहे. हे पांढरे कपडे, वारकरी ड्रेस, वारकरी टिळे, हाती लावायचं महाराज कटा यायला आमच्या तिकडे काय जीव महाराज जेव्हा त्याच्या कपाळाला ते याचा गण, आमच्या जयपूरमध्ये आता मोठाले म्हणतात बघ, मोठाले महाराज यायले सध्या मोठे आहेत की नाही आपल्याला नाही कळत, आपल्या तिची फारकही नाही, पण लोक म्हणतात मोठं, मग आपण म्हणतो बाबा मोठा आहे. एकाच्या कपाळाला ऊर्ध्वपुंड्र जे वैष्णवाचा गंध असतो ते एकाला नाही, जे येतो ते कुखू लावूनच येतो.
आता कुखाचा काय माने महाराज तुम्हाला माहित असेल तर कोण होता आम्हाला नवीन पिढीचं काय माहित नाही महाराज लोक कुखू लावून यायले आता कुखू लावून कशामुळे येते ती काय आपल्याला गंध विचारला कीर्तनाचे निनटनाचे नाचिले व्यवसाय प्राचिताचे हे नामच नाही पापाचे कीर्तनात नटतात नाचतात नटून थटून असतं कीर्तन कसं येळ कापड्या नसतं असं मस्त धोतरणे असायचं आता येऊन काटाचे या नवीन पिढीचं निघलंय म्हणून नाही ते महाराज सारखं जमतंय हे आमचं आता हे नाटापाटा आहे उगा जास्तीचा महाराज घ्या धोकून विचारला पण कसं असतं सायास करून हा सायास आहे हे सगळं वारकऱ्याचा पोशाख वारकरी सगळं युक्ताहार विहार नेहमी इंद्रिय सिसार नसावे बास निद्रा भोग हे सगळा सायास करतात यासाठी केला उपाधी पसारा जड जीवा तारा हरिकथा करण्यासाठी कारण ती तारक आहे जड जीवाला तारून नेणारी हरिकथा आहे हरिकीर्तन आहे म्हणून हे कीर्तनामध्ये हे सगळं लावणी मृदंग श्रुतिकार असं हे काय असते थाट नट्टा पट्टा मृदंग लावायचा स्वरात लावायचा आपल्याला काही समजत नाही आपल्याला स्वर नाही ताल नाही आपण हुकलेली पण ते अर्ध आयुष्य काय 56 वर्ष मी ह्याच्यात घातली साहेबकी मध्ये कशाला ताल सूट ढेकला कळत याच गावाला अधिकारी होतो मी हे गाव माझ्याकडे होतं ते काही ओळखीत असते ना हे साहेब कुणीकडे आलो कुणीकडं मोसाबे पाच हिंडत होतो मी इकडं ते जाऊ दे आता ते विसरलं ते पण साहेब की 56 वर्ष केल्यावर कशाला ते मृदंगाचा स्वर समजत आहे कशाला विण्याचा स्वर समजत आहे हे असं तरुणपणी गेलं मग त्याला स्वर ताल असं पेटील म्हणून तर सगळं ठेवून लागते राखणदार म्हणून शिकविती संत आपल्याला शिकवतात संतांनी जर शिकवलं नसतं तर हे जग आडरानानं भरलेलं आहे तसंच राहिलं हे सगळं तुम्ही जर व्यवस्थित राहता ना आपण अगदी नियमानं चाकोरीबद्ध जीवन आहे ना आपलं हे सगळ्यांनी नीतिमत्ता जी शिकवलेली ती संतांनी शिकवलेली कसं राहावं काय खा किती खा हे कोणी शिकवलं आपल्याला आपल्या मायबाबांना नाही शिकवलं खाय बाबा किती बी खाय बाबा खाय काही बी खाय आणि काही बी खाले लोक विठाला संतांमुळे समाज नीटनेटका आहे संतांमुळे समाजामध्ये नीतिमत्ता टिकू नये संतांनी शिकवलं हे सगळं म्हणून ते शिकवतात परमार्थही शिकवतात आणि संसारही कसा करावा ते शिकवतात म्हणून ते शिकवतात दुसरी गोष्ट राजानं वाजल्या विठाला तिसरी गोष्ट तैसे मुज येती
घेतलेलं ज्ञान आपल्या सांभाळ करणं, त्याला पुन्हा 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 रिव्हिजन देऊन त्याला बरोबर जागेवर बसवणं, जमलं का नाही ठोकून ठाकून एक एक प्रक्रिया. महाराजाचं पाहणं, एक एक प्रक्रिया 17 बार सांगून, पण ती ठसलीच पाहिजे, हृदयापर्यंत शिरली पाहिजे. सांभाळ करणं ते काय सांभाळतात, संत सांभाळतात. अहो हेच नाही, संसार बी सांभाळतात. खाल्लं का, आल्या नाही चाललं, जेवले का, म्हणजे सांभाळणंच आहे. कोणी विचारलं कुठे जेवला का नाही, तो तू करेन जा. अहो हे सांभाळणंच आहे. इकडेही सांभाळणं आहे, तिकडेही सांभाळणं आहे. सगळं करतात संत, सांभाळतात. संत सांभाळतात. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. भयाचा निराश करून टाकतात, असं सांभाळतात. भयच राहू देत नाही. भय निरसली खंती. खंत म्हणजे दुःख, चिंता, समूळ नाश करून सांभाळतात. म्हणजे आपली चिंता नष्ट करणारे कोण? संत आहे का नाही? असंच आपल्याला सांभाळतात. आणि हे सगळं झाल्यावर पुन्हा तसं वागून दाखवतात. आचरिती. चौथी गोष्ट यार का कीर्तन ध्यानात का आताच चाललंय. विठ्ठला विठ्ठला तैसे तुम्ही संत जगी क्रिया करुनी दाविती. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. स्वतः करून दाखवतात. ते स्वतः त्या स्थितीवर असतात, करूनही दाखवतात. आहे महाराज आमचे सांगायच्या आधी जागरण का आचरण रे. आमचा नेहमी वाद व्हायचा बरोबर महाराज आमच्या. आधी जागरण असावं का आचरण असावं. आज म्हणायचं महाराज आधी आचरण. अरे म्हणले जागरणातून आलेलं आचरण चांगलं असतं. असं आचरण का भ्रष्ट होईल त्याचा नियमच नसतो. विठाला आधी जागरण मग आचरण. जागरण नाही तर कसलं आचरण करता. त्या आचरणाला काय किंमत राहील तुमच्या. किती आचरण केलं तर. लय लोक जगपक राहतात काय मग आचरण चांगलं काय त्यांचं. आत पाहणं काय भरलेलं आहे. आत जेव्हा रिकाम होईल आणि तो बसल तेव्हा खरं आचरण. विठ्ठला म्हणून या 4 गोष्टी संतांच्या तुकोबरायाच्या जीवनातही आपल्याला दिसतात. सगळ्या संतांच्या दिसतात. या अभंगात तुकोबराय मनाला जाग करतात आणि जनालाही जाग करतात. आणखीन कोणाकोणाला जाग करतात. संत जाग करतात. कोणाकोणाला जाग करतात असा विचार करू नाही. अहो संत देवाला बी जाग करते. संत साधू संताला बी जाग करते. संत मनाला बी जाग करते आणि संत जगाला जाग करते. एक एक परमान देतो पुढे. काकडा म्हणतात भाऊ रोज उठा पांडुरंगाचा दर्शन देवाला सुद्धा जाग करतात. त्याला झोपू देत नाही. आणि देवाला संताशिवाय झोपू देत नाही. ते जनाबाईच्या घरी जाऊन झोपत. ते जनाबाई सकाळी काकड्याला उठत होती. लागला काकडा म्हणायला जळू लागायला बरं. सकाळी काकडा म्हणायला देव सांगत. म्हणजे देवाला सुद्धा संत जागा करतात. जीवाला काय अरे देवालाही संत जाग करतात. आणि तुम्ही देवच आहेत मग तुम्हाला जागा नाही करायचं तर काय करायचं. म्हणून संत देवाला जाग करतात. बरं साधू संताला बी जागा करतात. ऐका प्रमाण
उठा 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 साधू संत साधू संत सुद्धा झोपले नाही पाहिजे. हो ना त्याच्यात साधक साधू आणि पुन्हा सिद्ध साधू. साधक बी साधूच, साधकाला बी साधूच म्हणल्या जाते. आणि तो साधायला निघला ना आणि यानं साधलंय म्हणून सिद्ध साधू आणि साधक साधू दोघालाही साधू संत. संत म्हणजे सिद्ध आणि साधू म्हणजे साधक. साधू संत दोघंही उठा असं साधू संताला सुद्धा तुकोबरा जाग करतात. आणि याच्या पुढे मग आता तुम्ही म्हणले तसं लोकांना जाग करतात. आता सांगा प्रमाण. उठा जागे वारे जनाला सुद्धा जाग करतात. काकड्यात फार सुंदर आहे. उठा सकळ जन उठिले नारायण करा जय जयकार. जमतंय ना? मला जमत नाही. हे स्वर्गीय येत नाही. विठाला विठा सगळ्या जनाला सगळ्या लोकांना साधू संत उठवतात म्हणजे जाग करतात आणि स्वतःच्या मनाला सुद्धा उठवतात, जाग करतात. आता प्रमाण मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पाय. नको रे मना काहीच कल्पना चिंतिया चरणा विठोबाच्या. म्हणजे मनाला सुद्धा आपल्या मनाला आता कीर्तनकार कसं झाले पाहिजे माहिती महाराज. आपल्या मनाचं काय असो फक्त लोकांना जाग करायचं. कीर्तन आपलं तसं आपले कोयडे पाछा लोक सांगे बस बस असंच झालं. आता विचारला विचार आपलं पाहिजे झाकून आणि दुसऱ्याचं पाहिजे विठाला विठाला. अरे बाबा तसं नसतं. आधी आपल्या मनाला जागा करावा मग आपण जागा झाल्यावर मग लोकांना जागा करावा. आपल्या जागृती करता आपण केलं पाहिजे. कीर्तनही केलं पाहिजे पण आपल्या मनाला आधी सांगितलं पाहिजे. सांगायला ती तसं तू आहे का तसं आपलं जमलंय का का आपण नुसतं घ्यायला सांगायला सुटलोय. आपलं जमलं नसलं तर अजून आपलं खरं नाही काही. म्हणून आपलं जमवायचं पहा लोकांचं मग पाहू. ती संताकडे जिम्मेदारी. आपण काही त्या पदावर पोहोचलेले लोक आहेत काय. म्हणून आपलं जमवायचं करा. आपण आपल्या मनाचं पहा आपलं मन कसं काय अजून अजून तिथं स्थिर झालं का नाही त्या विठ्ठलाच्या पायावरती. नाही तर मग मोकाट काम व्हायचं आहे की नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला या अभंगात
तुकोबारा आपल्या मनासहित जनाला जागा करतात अभंगाचं दुसरं चरण. ऐसे दातरी तो मना, 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 ऐसे ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित तुकोबारा आपल्या मनाला जागवतात आणि त्याच्याबरोबरच जगालाही जागवतात. कसं जागवतात, कसं जागवतात? अभंगाचं पहिलं चरण. हलकटा तो संसार हलकटा तो संसार